निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तरी खूप खूप सुंदर अनुभव आहे माझा. अरे वा, सांगा ना ताई. मी तर उत्सुकच होती तुमचा अनुभव ऐकण्यासाठी. इतका सुंदर केंद्रीय दादांचा अनुभव आहे. अरे वा, सांगा सांगा ताई. ताई ना, माझी खूप वर्षाची इच्छा होती 2017 पासून की नामस्मरणाला आपण सामूहिक करायचं म्हणून. हो, अच्छा. हा, सगळ्यांबरोबर करायचं किंवा आपण सगळे एकत्र बसून नामस्मरण जितकं करता येईल तेवढं करायचं म्हणजे खूप इच्छा होती 2017 पासून. आणि मी कोणाच्या घरी असं ठेवायचे करते पण तिथे सक्सेसच व्हायचं नाही माझं. ते गावाला तरी जायचं, काहीतरी व्हायचं. परत मी आता वडूज मध्ये पण सुरुवात केली पण तिथं पण नाही. 8 दिवस तुला असंच काहीतरी व्हायला लागलं म्हणजे होतच नव्हतं. पण महाराजांनी इतकं कळून रडलेलं मी परवा तुम्हाला सांगितलं बघा. माझं आमच्या घरामध्ये बघा महाराज दिवसापासून. हो 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 हो. ना तेव्हा ना मी खूप रडले होते की ज्यांच्या घरी मी नामस्मरणाला सुरुवात केली ना त्यांना असं वाटलं की व्यक्ती येते का काय त्यांच्या सेवेमध्ये माझा म्हणून त्यांनी माझ्याशी बोलायचं बंद. त्यांनी मला संक्रांतीला पण बोलवलं नाही हजिमकर. मला खूप वाईट वाटलं. किती चुकीचं आहे हो. हा, आणि तेव्हा ना ताई मग मी महाराजांजवळ खूप रडले की महाराज मला फक्त तुमची नामस्मरण करायची इच्छा होती म्हणून मी सगळ्यांच्या घरी प्रयत्न करते की कुठंतरी जाऊन बसून करावं तुमचं नामस्मरण. माझं तरी होत नाहीये म्हणून. असं आपण करायचं म्हणजे कसं आता करू नंतर करू थोड्या करू असं होतं ना. असं होतं, बरोबर. म्हणून मी म्हणलं आता कोणातरी घरात त्यांनी माझ्याशी बोलायचं बंद केलं. मी महाराजांजवळ खूप रडले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या घरी महाराज आले. आणि नंतर काय झालं तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की महाराज आपण घरामध्ये नामस्मरण तुमचं सुरू करूया किंवा कुणाच्या तरी पण कुठेतरी जाऊन सुरू करूया असं इच्छा होती. आणि मग नंतर काय झालं हळूहळू ते इतकं वाढत गेलं माझी इच्छा ना की परवा मी मूर्ती आणली तुम्हाला टाकली बघा फोटो. घरामध्ये आणलेली आहे बघा. हो 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 हो, बरोबर. खूप सुंदर आहे. सुरू झालं तुमचं. हा, झालं की सुरू. आणि मग मी परवा अक्कलकोटला गेले होते. केंद्राला फोन केला होता की दादा मला मूर्ती घ्यायची. तर दादा म्हणे तुम्ही ताई गेला की नाही तिथे अक्कलकोट मध्ये की मला व्हिडिओ कॉल करा मी सांगेन कोणती मूर्ती घ्यायची. आणि तिथे गेल्यानंतर मी 1-1.5 तास शोधत होते मूर्ती. मला पसंतच पडली नाही. आणि 1.5 तासानंतर एका दुकानामध्ये पसंत पडली ना तिथूनच दादाने व्हिडिओ कॉल केला. दादांनी तिथं ठरव कोणती घ्यायची ते दाखवले बघितले मला. ते म्हणे ताई ही मूर्ती घ्यायची खूप छान मूर्ती आहे म्हणून. अरे वा. आणि मग ती मूर्ती मी घेतली आणि घरी आले. आणि आल्यानंतर संध्याकाळची मूर्ती बसवली आणि मला त्याचे अनुभव यायला सुरुवात झाली ताई. बापरे, बघा ताई. आणि ती मूर्तीला आता नावच म्हणणार मी बायका बनवते आमच्या घरी. तर असं बसल्यानंतर महाराजांना म्हणलं महाराज आता सगळे आलेत तुम्ही आहे मला पण माहिती म्हणलं तुम्ही फुलं टाकताय म्हणलं पण माझ्या समोर टाकण्यापेक्षा सगळ्यांना दिसू देत तुम्ही इथं बसले तुम्ही फुल टाका म्हणलं सगळ्यांसमोर. असं म्हणेपर्यंत ताई डोक्यावरचं फुल पडलं. बापरे ताई, मांडलं पाहिजे तुम्हाला डोक्यावरचं महाराजांचं फुल पडलं. सेवा. हो ताई. आणि 1 नाही 6 फुलं पडली महाराजांची. बापरे किती कमाल ताई, खरंच. आणि तुम्हाला सांगते त्याच वेळेस नामस्मरण करत बसल्या ते एक ताई होते ना आमच्या इथल्या तर त्यांना महाराजांचा स्पर्श जाणवला. त्यांना महाराज दिसत होते इकडे तिकडे बघताना. बापरे. त्यामुळे मला स्पर्श जाणवला. नमस्कार फिरताना महाराज फिरताना मला जाणवले. बापरे, माझा पण इथून नमस्कार ताई स्वामींना सांगा. हो हो. आणि तुम्हाला सांगते दुसरं त्याच्यानंतर परत काय झालं दुसऱ्या ताईंना पण पारायण ठेवलं आता पौर्णिमे दिवशी पारायण करणार आहे महाराजांचं सारामृताला. अरे वा. असं सगळ्यांना बनवून पारायण पण महिन्यातून एकदा पौर्णिमे दिवशी ठेवणार आहे. वा वा ताई, तुमचं घर इतकं पवित्र स्थान आहे की एवढं मोठं काम झालं तिथे. साधी गोष्ट नाहीये ही. हो. आणि ताई सांगते की तुम्हाला
आणि मी पारायण लगेच दुसऱ्या दिवशी बघा पौर्णिमा ती वटपौर्णिमा मग पारायण पण ठेवलं आमच्या घरी आणि पारायणाला बसले आणि त्या ताईंना मी प्रसाद केला इथं शिरा केला आणि त्यांना त्या झाल्यानंतर प्रसाद दाखवला महाराजांना दिला तेव्हा पण महाराजांच्या डोक्यावरची फुलं खाली पडले सगळ्यांनी बघितलं फुलं पडतात ते. वा किती छान ताई. आणि त्यांना प्रसाद दिला त्या घरी गेला आणि त्यांनी मिस्टरांना म्हणजे प्रसाद खा ते म्हणजे थोडा खातो त्यांनी विसरले खायचे पण दुसऱ्या दिवशी खायला मग कोणी लाडू आणला होता पुरणपोळीचा नैवेद्य आणला होता मी शिरा केला होता ते सगळं असं एकत्रच त्यांनी घेऊन गेलते ना घरी मग ते म्हणजे आता इतकं मिक्स झालं कसं आपण खायचं मग त्यांनी चिमण्याला घातलं पण त्यांना वाईट वाटलं की मी स्वतः पारायणाला बसले आणि मला पारायणाचा प्रसाद नाही मिळाला म्हणून. मग थोडं तरी खायचं ना ताई त्यातलं. हा मग तेच ना त्यांनी खाल्लं नाही त्यांना इतकं वाईट वाटलं दिवसभर त्या भोकत होते की मी प्रसाद खाल्ला नाही तर त्या दिवशी त्यांना रात्री स्वप्नामध्ये त्यांनी तो प्रसाद शिरा खाल्ला आणि तोंडामध्ये त्यांनी मला फोन करून सांगितलं ताई तुपाचा एवढा वास आणि वेलचीचा एवढा वास माझ्या तोंडामधून म्हणजे जातच नव्हता इतकं छान होता प्रसाद. बापरे किती छान ताई. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पण एक वहिनी आलत्या ना पारायण करायला आमच्या घरी त्यांनी पण तर त्यांनी त्यांच्या घरी उदबत्ती लावली तर वासच येत नाही कधी. उदबत्तीचा वासच येत नाही घरी आणि ते तिथून पारायण करून गेल्या घरी संध्याकाळी आणि त्यांनी दिवाळी लावला देवाला आणि उदबत्ती लावली आमच्या इथं घरामध्ये जे उदबत्तीचा वास होता ना त्यांच्या घरामध्ये यायला लागला सगळा. अय्या किती कमाल ताई. हो त्यांनी मला फोन करून सांगितलं ताई आमच्या घरी कधीच वास येत नाही तुमच्या घरामध्ये जो वास होता ना केवढा तो त्यांच्या घरीमध्ये उदबत्ती लावली की यायला लागला. बापरे ताई खरंच ते म्हणलं दादानी मूर्ती खरोखर महाराज त्याच्यामध्ये. हो तो फोटो मी टाकते ना व्हिडिओ मध्ये आता. हा टाका फोटो. आणि आज काय झालं ताई आज सकाळी गुरुवारी बघा तर महाराजांना रात्री म्हणलं महाराज सकाळी म्हणलं मला उठवा लवकर म्हणलं उद्याच्याला गुरुवार उद्या पण मी नामस्मरण घेते बघा दर गुरुवारी घेणारे उठवा म्हणलं तर आज सकाळी ना मला मी खटाव मधून महाराजांच्या पूजेला सुरुवात केली ना मंदिरात खटावच्या नेहमी जायची खटावला आमच्या इथं जवळ खटाव मी पूर्वी खटाव मध्ये राहत होते त्या मंदिरामध्येच मी नेहमी जायची नामस्मरण करायची. तर आज स्वप्नामध्ये माझ्या आमच्या इथल्या वडूज मधल्याच एक ताई आल्या आणि म्हणजे अक्कलकोटची माझ्याकडे दर महिन्याला मी अक्कलकोटचा पादुका आणते बघा नामस्मरण पाया पडायला महिन्यातून एकदा आणते तुम्ही दर्शन घ्या असं म्हटलं. मग मी पाया पडले तर म्हणले ह्या अक्कलकोटवरून आणले तुम्ही पादुका नाही म्हणले आत्ताने अक्कलकोट वरून आणले ह्या खटावच्या पादुका आहेत खटावच्या मंदिरातल्या ह्या पादुका आहेत पण मी दर महिन्याला अक्कलकोटच्या पण आणते म्हणजे माझ्याकडं आणि ह्या खटावच्या मंदिरातल्या घ्या दर्शन मी तिथे पाया पडले असं काही स्वप्नामध्ये 6 वाजता. बापरे. आणि आज मी नामस्मरणाला काही बसले तिथं मग अशी नामस्मरणाला बसले डोळे बंद करून नामस्मरण चालू होतं मूर्ती पुढं तर बघा मोबाईलला दाखवतात की महाराजांचा दुर्मिळ फोटो म्हणून दाखवतात का तर ते महाराज माझ्या स्वप्न इथं असं बसले म्हणजे साक्षात असं इथं नामस्मरण मग अशी करत बसले तेव्हा ते महाराज असं कुत्रा हातात धरून चाललेले मला दिसले. बापरे. तेव्हा ते महाराज मला आमच्या घरामध्ये बघा म्हणजे स्वप्नात नाही खरोखर असे जातात कुत्रा हातात धरून. आई गो किती भाग्यवान आहात तुम्ही. इतका आनंद झाला ना मला की ते दादानी सिलेक्ट केलेली मूर्तीवर किती आहे म्हणून. खरंच शब्दच नाही माझ्याकडे दादांसाठी खरं दादांना खरं धन्यवाद मी मोबाईलवरूनच सांगते इथून. ऐकणारच केंद्रे दादा. हो त्यांना धन्यवाद इतके म्हणजे कोटी प्रणाम दादांना. आणि ताई तुमचं नाव पण सांगा ना म्हणजे दादांना कळेल. मनीषा चव्हाण. मनीषा चव्हाण वडूज मधून बोलते मी. दादांना माझे रोज फोनाचा दादा एवढे चांगले आहेत ना ताई कधी असं हे करत नाही पाहिजे तेव्हा फोन होतं आपण एनी टाइम करा. बरोबर. मनीषा काय मनीषा चव्हाण. हा वडूज मधून बोलते मी. हो मला माहित आहे पण कसं भक्तांना आपल्या सेवेकरांना नीट ऐकायला गेलं तर बरं आहे असं. हा मनीषा चव्हाण वडूज मधून बोलते सातारा जिल्हा खटाव तालुका. हो ताई हा मी शेअर करते ताई. हा सगळ्यांना सांगा म्हणजे दादांकडून सेवा घ्या दादा एवढे छान चालतात ना सेवा खरंच खूप दादांना म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही दादांसाठी खरंच. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि कधी चिडत नाही रागवत नाही मी तुम्हाला सांगतो एनी टाइम त्यांना फोन करत असते अनुभव सांगण्यासाठी किती मला अनुभव दादांमुळे आलेत ना. हो ना खूप अनुभव येतात मी सारखे त्यांना फोन करत असते. हो मी शेअर करते ताई.
हा चालतंय. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.